रविदीप हिरा दाविती रेखले आदृश्य दर्शने संतांची या त्यांचा महिमा काय वर्णू मी तू पामर नकळे तो साचार ब्रह्मादिका तापली चंदन निववितो कुडी त्रिगुण तो काळे संत संग माय बाप पिंड पाळेला माया जन्म मरण जाया संत संगे संतांचे वचन वारी जन्म मरण मिष्टान भूक निवारण त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर न कळे तो साचार ब्रह्मादिका तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे संत चरण भावे गावया त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर न कळे तो साचार ब्रह्मादिका रूपा रघुमारी रविदीप हिरा दाविती रेखले आदृश्य दर्शने संतांची या त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर न कळे तो साचार ब्रह्मादिका शिवेसाठी गेलेला जगद्गुरू तुकोबारायांचा असून महाराज एक महान संतांची ही पुण्यतिथी या निमित्तानं आजची आपली ही सेवा झाली आहे. त्या संगनाच काय थोडंफार त्यांच्या कृपेतनं बोलायला सुचलते बोलूया कारण का तुम्ही महेशाच्या मूर्ती म्हटले कारण का वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते विनाने काय आहे वक्त्यापेक्षा श्रोता श्रेष्ठ आहे महाराज. तसं बघायला तर वक्ता आणि श्रोता वेगळा नाहीच महाराज. वक्ता आणि श्रोता जर वेगळा असला तर आपला भेद आणि सिद्ध झालाच महाराज. असो महाराज आता या अभंगद्वारा महाराज संतांचे वर्णन करणारे संत महात्मेच आहेत महाराज. कारण संतांचा महिमा जाणती ते संत इतरला दुर्लभ गती म्हटले महाराज. संतांचा महिमा कळणं फार फार कठीण आहे महाराज. पवना घालेलं पालवान पायी चढेल गगन भूत भविष्य कोळू येईल वर्तपण संतांचे महिमा न कळे जाण म्हटले महाराज. कारण का संत हे अवतार घेऊन आलेले असतात महाराज. विशेष कार्यासाठी आलेले असतात. त्यांचं नाव काय आहे संत महात्मे आहेत महाराज. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलेले ऋषी सात भावे वर्ताय. आम्ही वैकुंठवासी म्हटले महाराज. वैकुंठ म्हणजे हरी हा वैकुंठ भरला घनदाट. आता हरी हा शब्द महाराज केवळ केवळ ब्रह्मस्वरूपाला राम कृष्ण हे अवतारी पुरुष आहेत महाराज. यांना अधिष्ठान असणार तोच म्हणजे हरी. हरी हा वैकुंठ म्हणजे त्या वैकुंठातनं स्वरूपातनं ते खाली कार्यासाठी विशेष येतात महाराज. म्हणून आलो म्हणून सांगतात. तुम्ही आम्ही आलोय महाराज. कुठनं आलोय कुठनं आलोय तुम्ही कुठनं आलाय माहिती नाही का आलोय हेही माहिती नाही. कुठं जाणार त्याने आलो ही सांगितलं महाराज. आम्ही वैकुंठ वाशी आलो याची कारणाशी बोलले ऋषीच सात भावे वर्तात. हेच कारण आपल्याला आहे. हे काय तर साधू संत ऋषीमुनीने जे बोलून दावले म्हणजे जे तुम्हाला मला प्रबोधन केले महाराज ते वर्तन करून दावा. बोलून दावाय न बोलणं वेगळं महाराज. म्हणून संत महात्मे केले आणि मग सांगितले महाराज. अनुभव त्याने आले अनुभवा ते या जगात येत असे. आणि म्हणून संत महात्म्यांचं कार्य कळणं फार कठीण आहे महाराज. आणि जोपर्यंत आपल्याला संतांचं कार्य कळत नाही संत महात्मी काय करतात हे कळत नाही महाराज तोपर्यंत जीवाचा उद्धार होणं शक्य नाही महाराज. का महाराज हे लक्षात ठेवा. पहिलं तुम्ही आम्ही लक्षात ठेवूया त्या संतांना आमच्याकडं काय मिळवायचं लौकिकातलं काय मिळवायचं नाही महाराज. म्हणून 80 कळवयाची जाती कधी करी लाभावी न प्रति. का दादा तर एक संतही आलेत ईश्वरी आलाय आणि जीव ही आलाय महाराज. ईश्वरा प्राणी कर्मसापेक्ष जगाचा तो करताय. माया ही त्याची काय आहे उपाधी आहे महाराज. मायेतच प्रतिबिंब त्याला कोण म्हटलंय ईश्वर म्हटलंय त्या ब्रह्माचं. जीव आलेलं आहे महाराज. जीवाची उपाधी अविद्या आहे. अंतकरणाच्या उपाधीतल्या अविद्येच्या उपाधी तेच चैतन्य त्याला काय म्हटलंय
जीव म्हटले महाराज संतांची उपाधी काय? अरे निरुपाधिक झालेत ना. तरी पण महाराज दया हे भांडवल संतांचं आहे. दया हेच बुडत हे जन न देखवे ये तो कळवळा म्हणून तुम्ही आम्ही बुडायला लागलोय महाराज हे देखील अजून कळण्यात आले महाराज. आणि हे कळवून घेण्यासाठीच संतांचं येणं आहे. कारण का तुम्हाला कळत नाही बुडायला लागलोय हेही कळत नाही. कळत नाही हेही कळत नाही महाराज. म्हणजे आपल्याला अज्ञान आहे. डबल ग्रॅज्युएट आपण आपल्याला कळत नाही ही देखील अजून काय कळत नाही महाराज. त्याचं नाव काय आहे? जीवन. काय तुम्हाला म्हणायचं आहे? कळतंय का नाही तुम्हाला? कळतंय पण एक सोडून बाकीचं एक सोडून बाकीचं सगळं कळतंय महाराज. पण बाकीचं कळणं हे न कळणं नाही महाराज. बाकीचं कळणं ये रे ती दुर्बुद्धी म्हटली महाराज. तीच बुद्धी महाराज. परमात्म्याला जोपर्यंत विषय करत नाही महाराज तीच बुद्धी ये रे ती दुर्बुद्धी महाराज. काय करायची आपली बुद्धी असून महाराज? कारण का मगाशी दादा सांगितली बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझी एकाकी शिराजे सकळ सिद्धी महाराज. आणि म्हणून तुम्हाला काय कळत नाही हेही कळत नाही महाराज. आणि कळत नाही हे कळलं त्याचं नाव मोक्ष आहे महाराज. मला काहीतरी कळत नाही महाराज आणि असं विचारणारा संतांची शरणागती करून तनुमनु जीवे चरणाशी लागावे. कारण का ते ज्ञान पैगा मनी आती आणावे तरी संताया भजावे ज्ञानाचा कुरटा सेवा हा दारवंटा स्वाधीन करी सुपटा वळगुनी तनुमनु जीवे चरणाशी लागावे अगर्वता करावे दाश. तो संतांच्या चरणाला नतमस्तक होतो महाराज. तुकोबाराय म्हणतात न मागे न करी काय उगारे संतांचे पायी न मागे न करी काय आण तुझी गा. त्याला गारानं सांगायचं नाही महाराज. आमची गाराने असतात होय नका पोरग्याचं लगीन होईना महाराज काहीतरी आणि यातले महाराज सांगणारे आहेत महाराज. बायको जरा भांडती तिचं जरा काहीतरी सांगा. आहेत सांगणारी माणसं आहेत विचारणारी माहीत. त्याला माळकरी म्हणा वारकरी म्हणू नका. कारण का पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे महाराज. आणि आपला वारकरी संप्रदाय तो महाराज वेदानं बांधलेला आहे महाराज. वेदाला मानणारा आपला संप्रदाय महाराज. वारकरी म्हणजे भोळा समजू नका महाराज. वेद बाय लंड बोले तो पाकण. हो संतांना महाराज वेदच मान्य आहे महाराज. कारण का अहितापासून ही काढी ती ही तर देऊनी वाढवी ती नाही का श्रुती परुती माऊली जगा महाराज. तुमची आमची एक श्रुती माता वेद माता महाराज माऊली आहे महाराज. आणि ती तुमचं आमचं दुःखाचं कारण सांगते आणि सुखाचं स्थान सांगते महाराज. कारण का तुम्हाला प्रत्येकाला दुःख नको आणि सुख बघा प्रयत्न कशासाठी करतोय दादा. आतापर्यंत जन्माला आल्यापासून मरेतोपर्यंत आणि उगावल्यापासून मावळेतोपर्यंत प्रत्येकाला सुख पाहिजे आणि दुःख मदला की दुःख व्हावे ऐशे कोणी ना भावे जीवे. कोण महाराज तुम्ही मारुतीला कवा किंवा पांडुरंगाला विनंती करता मला जरा दुःख व्हावं म्हणून? बघा तरी अजून कुणी त्याच्यासाठी नवाज केलेलं नाही महाराज. प्रत्येक जीवाची इच्छा जी आहे ती सुखासाठीच आहे महाराज. नाही सुखासाठीच आपला सगळा प्रयत्न चालू आहे. सर्व सुखाचे आशा जन्म
एक जीवाला सुख पाहिजे आणि दुःख नको, आणि म्हणूनच रात्रंदिवस त्याची तळमळ आहे महाराज. पण अजून सुखाची आमची भेट झालेली नाही आणि दुःखाने आमची पाठ सोडलेली नाही महाराज. का महाराज? तर या संसारात सुख पाहता जवळ पडे आणि दुःख दुःख बांधवडी दुःख बांधवडी दुःखानं व्याप्त त्याचंच नाव आहे संसार महाराज. संसार दुःख मूळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कोटे, रात्रंदिवस तळमळ काम क्रोध लोभ शून्य पाठी लागले, कवना मी शरण जाऊ दृष्टी येईल निर्मळ म्हटले महाराज. पण आपली जागा चुकली आहे महाराज. सुखाची ही जागा चुकली आहे आणि दुःख निवृत्ती ही जागा चुकली आहे महाराज. आणि ती यथार्थ जागा सांगणारे कोण आहेत महाराज? संत महात्मे आहेत महाराज. म्हणून महाराज जीवानं पहिलं काय करावं महाराज? आद्याच होऊच नाही म्हणून दादा सांगितले हो. महान गाढवपणा जर काय केला असेल दादा आपण, तर आपण आद्यास स्वीकारला, भ्रमात पडलो, हा मोठा मोठा महाराज घोटाळा केलाय. पण घोटाळा केला हे आम्हाला कळलं ना महाराज. घोटाळ्यातला घोटाळा आमचा आहे महाराज. पण त्या घोटाळ्यातनं निघायचं असेल, कळवून घ्यायचं असेल तर महाराज संतांचीच तुम्हा मला संताविन प्राप्ती नाही असे वेद देती ग्वाही म्हटले महाराज. वेदानं देखील सांगितले बाबा हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय, तेने साधती साधने तुटती भवाची. हा संताविन प्राप्ती नाही असे वेद देती ग्वाही महाराज. संतांचं ते मोठं कार्य आहे महाराज. संत संगतीची धरावी आवडी म्हटलंय. कारण का संत संघाशिवाय तुम्हाला सांगणारा दुसरा कोण नाही महाराज. का ते तेवढ्यासाठी सांगायला आलेत, तुम्हाला जागे करण्यासाठी ते आलेत महाराज. तुम्ही आम्ही झोपलो ही आपल्याला कळलेलं नाही महाराज. म्हणून या तुमच्या आमचे आत्मदर्शन जर व्हायचं असेल तर ते संताकडनं एक खातं आहे महाराज. पण संत जाता जाता भेटत नाही, त्याला काहीतरी विशेष पुण्य असावं लागतं महाराज. म्हणून कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, जीव द्वंद्वाधिक सामान्य पुण्यानं देव तुम्हाला भेटल. रामकृष्णारी म्हणा काहीतरी सेवा करा, नवविध भक्तीली कुठली बी सेवा करा, देव भेटायला काय अडचण व्हायची नाही महाराज. पण संतांची भेट व्हायला महाराज फार 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 कठीण आहे महाराज. होणार नाही असं नाही महाराज, पण ते भांडवल आपल्याकडं पाहिजे आहे महाराज. अनंत जन्माचं निष्काम पुण्य पाहिजे महाराज. किती जन्माचं? अनंत जन्माचं. कारण का निष्काम पुण्य पदरत असल्याशिवाय, ईश्वराची कृपा संपादन झाल्याशिवाय 4 कृपा आपल्याला संपादन करून घ्याव्या लागणार महाराज. पहिली ईश्वराची कृपा संपादन करून घ्यायला पाहिजे. त्यासाठी हे 2 दोष आपले निवृत्त व्हायला पाहिजेत. मल आणि विक्षेप, चित्त निर्मळ व्हायला पाहिजे. आणि मग त्या संतांची कृपा, देवाची कृपा झाल्यानंतर महाराज तोच देव, कारण का तिथे विचारलंय कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, जे द्वंद्वाधिक 80 वर्म मद दावी नारायणा आंतरीच्या खुना प्रगट होणी महाराज. का देवाकडे मागणं मागायचं महाराज? देवच का देतो? तर देव हा या सृष्टीचा प्राणी कर्म सापेक्ष करताय महाराज. म्हणजे तुमचं आमचं काय संचितात पुण्य आहे, काय पाप आहे, त्याला काय आज भोगायला द्यायचं हे कळतं कुणाला? देवाला. कारण का तो सर्वज्ञ आहे, त्याला सांगायची काय गरज नाही महाराज. त्यानं तुमच्या आमच्या ठिकाणी आहे ती जागा देखील सांगितली आहे. सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे 80, जे बुद्धीस पुरे हर निशी ती वस्तू गा मी. न सांगता कळो येते. भगवंताला काय सांगावं लागत नाही आणि सांगावं लागते तो देव नाही महाराज. कारण का आमच्यात देव आहेत ना, जरा पोराचा असा स्वभाव देवा काहीतरी सांग, ते देव आणावे लागतात आणि घालवावे लागतात. तो देव आमचा नाही महाराज, देवांचाही देव. आमचा कोण आहे? देवांचाही देव महाराज आहे. त्याला सांगायची काय गरज नाही. फक्त आपल्याकडे तो साठा असायला पाहिजे महाराज. हे 2 दोष गेले की 3रा दोष आहे तो आवरण दोष आहे महाराज. म्हणजे स्वरूपाचं अज्ञान आहे महाराज, आणि ते तुम्हाला कळलेलं नाही महाराज. म्हणजे अज्ञान दावून देणं हे संतांचं काम आहे. कारण का त्या अज्ञानानं आवरत असणारा परमात्मा, अज्ञानानं झाकलेला परमात्मा आहे. अहो परमात्मेश्वर दुसरं काय नाहीच महाराज. न झाला प्रपंच आहे परब्रह्म महाराज.
प्रपंच एक झाला होता, समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडना हो. एवढं म्हटलं महाराज, एवढी अशी स्थिती असताना देखील अजून परमात्म्याचं दर्शन आम्हाला झालं, मला तरी दादा झालेलं नाही. होईल आज ना उद्या, प्रयत्न करूया. कारण का दर्शन एवढं सोपं नाही महाराज. कारण का तो कुठल्याही प्रमाणाला वो नेदी महाराज. या तुमच्या आमच्या प्रमाणाला प्रमाण 6 मानल्यात महाराज. प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी, ही 6 प्रमाण तुम्हाला व्यवहारातलं काहीतरी करून देतील. पण परमात्म्याच्या ठिकाणी या प्रमाणांचं काय चालत, ते प्रमाणाला उपजीवितो आहे, उपजीवक आहे महाराज. हे सगळे कार्य आहे आणि तो कारण आहे महाराज. आणि म्हणून महाराज परमात्म्याचं दर्शन व्हायचं असलं तर संतांची जी भेट आहे महाराज, व्हायलाच पाहिजे महाराज. रविदीप हिरा दाविती देखले अदृश्य दर्शने संतांच्या. हे रवी म्हणजे सूर्य, दीप हा आणि हिरा हे प्रकाशमान पदार्थ आहेत महाराज. रवी, दीप, हिरा, दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांची, हे सगळे रूपवान पदार्थ आहेत ना, त्यांचं दर्शन करून देतात महाराज. पण या विश्वाला आधारभूत असणारा, अधिष्ठान असणारा, ती अदृश्य वस्तू आहे महाराज. ती तुमच्या आमच्या डोळ्याला किंवा कशाला विषय होत नाही महाराज. पण त्यांचं दर्शन करून देणारे तिला संत म्हणायचे. अदृश्य दर्शने संतांची या महाराज. सगळ्याच आपल्याला तुम्हाला दर्शन होते, सगळ्याबद्दल आपल्याला व्यवहार होतो महाराज. पण या व्यवहाराला किंवा सगळ्या दृश्याला जे काय अधिष्ठानभूत आहे महाराज, आधार, अधिष्ठान, आधार आणि अधिष्ठान. आता आधार कशाला म्हणायचं आणि अधिष्ठान कशाला म्हणायचं? सर्वव्यापक जे चैतन्य आहे महाराज, सामान्य चैतन्य आहे, त्याला आधार म्हणा. आणि कुठंतरी तुम्हाला उपाधी लागली ना, त्या संबंधानं त्याला अधिष्ठान हे नाव दिलेलं आहे महाराज. लक्षात ठेवायचं. आधारही तोच आहे आणि अधिष्ठानही तोच आहे महाराज. पण त्यांचं दर्शन तुम्हाला होऊ शकत नाही आणि त्यांच्या दर्शन न झाल्यामुळं जीवाला जीवत्व प्राप्त झाले. त्याचं सामान्याचं ज्ञान, विशेष रूपाचं अज्ञान, हेच जीवाचं अध्यासाचं कारण आहे, भ्रमाचं कारण आहे. आणि तो भ्रम का झाला हे त्यांना माहिती आहे. म्हणून कारणावरनं कार्याची तुम्हाला त्यांनी कारण मानलेलं आहे महाराज. आताच आमच्या इथला वारकरी गेला आणि तिकडे बडबडत आला तर कुठंतरी आता हे लागायला म्हणावं लागणार आहे. हाय वारकरीच हो, पण काय महाराज असं जर करायला लागलं तर कुठंतरी आता हे तसं आपण आहोत, आपण आहोत देव, पण आपण मानायला लागलो तिसरं काय ते मी अमक्याचा तमक्याचा, अमका तमका महाराज असला
राहून देत, निदान संसारी मानून देत. महाराजांना तरी काय मानावं दादा हो, मानण्या हातीत आपण आहोत महाराज, एवढं कळावं लागतं महाराज. आणि हे लवकर कळत नाही. पण आशाचं दर्शन करून देणारे त्यांचं नाव काय, उपाधी माझे गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारायची महाराज. कारण का अध्यास पदार्थाला अधिष्ठानावाचून स्वतंत्र सत्ता नाही. आणि कार्य जे होतं त्याच्या पाठीमागं काहीतरी कारण असायला पाहिजे. माती नसेल तर घट होणारच नाही. रज्जू नसता तर सर्पाची प्रतीती आलीच नसती महाराज. पण रज्जूच्या सामान्याचं ज्ञान विशेष रूपाचं रज्जू रूपानं कळाले नाही म्हणून सर्पाची तिथं आपण कल्पना केली आहे. कारण का रज्जूला तुमचा सर्प बी माहीत नाही आणि दुरी तरी म्हणून आहे माहिती. अहो त्याला काहीच माहिती नाही, ते जड पदार्थ आहे महाराज. जडाला काय माहिती आहे महाराज. म्हणून इथं महाराज आता बाजी दादा सर्पाला अधिष्ठान कोण, सर्पाला अधिष्ठान कोण का, रज्जू. रज्जू बी आद्यस्थच आहे हो. एक आद्यस्थ पदार्थ दुसरे आद्यस्थ पदार्थ अधिष्ठान भूल गेलाचे विचार सागर आपल्यात नाही होत. रज्जू उप चैतन्य दादा जड गेले तर जाऊ देत. पण हेच बोलणार मी आज, बोलावं लागणार आहे. संतांचे कार्य आहे महाराज आणि कळून घ्यावं महाराज. हे बघ बायको नुसते चिटकी वाजली तर कळतंय का नाही, मला तरी कळतंय बाबा. असं केलं की काहीतरी आण म्हणती गप पुढे जाऊन काय सांग म्हणत नाही, विचारलं नाही ऐकलं ते मग काय ते तुम्हाला माहिती आहे काय करते ते. आमटीत मीठ कमी पडलं खाऊन चट्टावलाच म्हणते. त्यासनी सांगायची काय गरज नाही, तिने असं केलं की कळतंय. पण महाराजांना बोंबाला तरी कळत नाही का, कळवून घेत नाही हो. आम्हाला याची काय गरजच नाही वाटायला लागली महाराज. अरे पण मागाशी दादाने पुष्कळ सांगितले महाराज, मानव देह जो आहे तो महाराज बंधनातनं मुक्त होण्यासाठीच आहे महाराज. भगवंतानं जे हे शरीर दिले महाराज ते केवळ नरदेह निदान लागले आधी. समसार समगती देवई होईन म्हणत होई. मनुष्य देह केवळ म्हणजे केवळ या जन्म मरणाच्या तडाख्यातून सुटण्यासाठीच आहे महाराज. आणि म्हणून भगवंतानं तुम्हाला ही सामुग्री दिलेली आहे महाराज. दिले इंद्रिय हात पाय कान मुख डोळे बोलाया वचन जेन तू जोडशी नारायण नाशे जीवपण भवरोग. अनेक जन्माचा महाराज आपल्याला हा पाठीमागे लागलेला अज्ञानाचा भवरोग आहे महाराज. कितवा जन्म दादा तुमचा हो, शर्ट कितवं बारशापासून किती जन्म झाला फेरा, नाही सातारा चौऱ्याऐंशी लक्ष युनियात एक एक युनी कोटी कोटी आणि मग मनुष्य द्वारा लागत असे. किती जन्म झाला फेरा गणित नाही जी. कारण का अनादी कालापासून आपण चालत आलोय महाराज. अनादी 6 पदार्थ मानलेले आहेत महाराज.
ब्रह्ममाया त्यांचा संबंध, जीव ईश्वरानंताचा भेद, हे अनादी 6 मानलेले आहेत महाराज. त्यावेळेला मला अनादी अनंत एक ब्रह्म आहे, अनादी आहे पण ती शांत आहे, ती माया आहे महाराज, आणि साधी शांत आहे ती सगळे हे जीव आहेत महाराज. म्हणून कधी जन्माला आपण आलो, कधी जीव झालो सांगता येत नाही महाराज. जीव झालेला नाही, मानलेला आहे, कल्पनेतला आहे. झाला असता तर मुक्त झाला, मुक्त होता परी बळे झाला बद्ध ठेवून या छंद, माझं मी नि माझं, मी नि माझं, हेच महाराज आपल्या बंधनाचं कारण आहे महाराज. देह संबंधानं महाराज आपल्याला मी आणि माझं म्हणायला, म्हणून तुम्हाला भ्रम आहे त्या संतांनी सिद्ध केला महाराज. आणि भ्रमाला कारण ते दावून देतात महाराज. कारण का तुम्हाला दुःख नको आहे ना, काय पाहिजे आहे, दुःख नको आणि सुख पाहिजे महाराज. आणि ते त्यांना कळलंय हो, दुःखाचं कारण काय ते त्यांना कळलंय, आणि सुख काय आहे कळलंय म्हणण्यापेक्षा सुखाचा अनुभव ते घेऊन आलेले. आणि त्यांच्या सुखाच्या ठिकाणी दुःखाचा संबंधही नाही महाराज. नाही, संबंध असणं शक्यच नाही महाराज. पण अजून आपल्याला सुख मिळालेलं आणि दुःखानं आपल्याला ओढलेलं नाही महाराज. कुठंतरी आपला प्रवास उलट चाललाय, त्याला बदल करणं अत्यंतिक. म्हणून मार्ग धावून गेले आधी दयानिधी संत पुढे, तेरीची पंथे चालू जाता न पडे गुंता. आता संताची संगती मनोमार्ग गती आकडा. आता इथे कसं लावायचं हो दादा, थोडंसं संताची संगती मनोमार्ग गती कसं लावायचं. मनाचा मार्ग म्हणजे असं पळायचं काय, मनाला जेवढा वेग आहे तेवढं नाही दादा. परमार्थात घाई गडबड करू नका महाराज. संतांच्या संगतीनं, सतशास्त्रानं संस्कारित जे मन आहे ना, त्या मनाच्या संताचे संगती मनोमार्ग असं मन असणार, त्या मनाच्या मार्गाने तुम्ही. कारण का संत आणि शास्त्र याचं संस्कार जोपर्यंत मनावर होत नाही तोपर्यंत महाराज पुढला टप्पा आपला साधला जात नाही महाराज. मग काय सांगितले महाराज, तेच ऐकावं, तेच पाहावं. कुठं संतांच्या चरणाविषयी बसून बायकोच्या नवं नाही. आमचं वारकरी म्हणतंय की महाराज देवळाकडे कशाला जायला पाहिजे, सकाळी उठलं की रोज ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय बाहेर जायचंच नाही, पाणी पित नाही तर ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय. आम्हाला माहिती आहे महाराज, मी बी वाचतोय महाराज. ज्ञानेश्वरी वाचायला बसलं की ती येते आणि सांगते, होय दूध ठेवलंय बघा चुली उतू जाईल. आता हिच्या दुधाकडे बघायचं का ज्ञानेश्वरीकडे बघायचं. हा बरं, त्यातनं गेलंच उतू, अजून अक्कल आलेली नाही. आणि अक्कल विचारावी ती तिनंच महाराज खपते. तिच्या बोलण्यात काय हे नसतं, मी ते स्वतः बोलती ती. महाराजांच्या बोलण्यात हे असतं वय रे. कोण कल्याण करील महाराज. अरे ऐकू नका असं मी म्हणत नाही दादा, ऐकूया महाराज, पण तथाच तू व्यवहार चालायला पाहिजे महाराज. नो काय असं म्हणा, ती प्रारब्धाचा भाग आहे, आपण घेऊन आलोय, तादात मी ठेवता तिथं राहिलं तर तेही बाधक ठरत नाही महाराज. पण आम्हाला एवढी सवय झाली महाराज, गाडीत जरी बसायचं झालं तर गाडी कुणाची, महामंडळाची. जायचं कुठे इथनं पिसपुरीला, तरी पण इष्टीत बसलं की रुमाल टाकतंय तिथं. लघवीला गेले की दुसरं हे माझा जागा आहे म्हणते. आता कुणाचा जागा का तो 5-10 मिनिटं गाडीत बसतोय, तेवढ्याच आपलं तादात मी राहतंय महाराज. आणि अनंत जन्माचं हे आहे महाराज. कसं काय तादात मी सुटायचं दादा, लवकर सुटला का अडकला हो, सुटला एकदा म्हणते. नाही सुटत महाराज. कारण का अनेक आपल्या काय वासना येतात महाराज, आणि त्या वासना जाताना जर गेल्या घेऊन तर कुठं नेऊन घालील याचा पत्ता लागत नाही महाराज. आता ते माऊली, आता ते सगळं दारातनी मागायच्या 12 वाजता भाकरी बंद झाले नाही काय, त्या तराळी का लुटून जायच्या सकाळी आणि मग 12 वाजता त्या भाकरी मागायला यायच्या महाराज. बरोबर आहे ना काय. मग आता ती तुमचं लुटून काढती दार म्हणून तुमच्या दारात भाकरी मागायला येते. आता तिच्या घरात असल्यावर तुझ्या दारात येईल. ही घरातली बुट्टीतली भाकरी आपल्या घेते, तिच्या बुट्टीत टाकते, तुझं बरं आहे बघ, कुणाचं बरं नाव सांगा. जा पुढच्या वर्षी लोटायला. वासनेच्या पोटी जन्म घेणे लागे महाराज. अरे कसे कुत्रे एखाद्या गाडीत फिरायला आलं, ही कुत्रे किती भाग्यवान आहे बघ, कुत्रन जा फिर जा. अरे तरी की जन्मा यावे, दास विठोबाचे व्हावे, नाही का थोडी स्वान सुक्रिय बापुडी म्हटले महाराज. कुत्र्याला वारकरी करता येते आणि झालं तर काय महाराज, त्याच्यात घालतील एखाद्या आवडीन माळ, पण काय त्याच्यात महाराज. आता वारकरी होत नाही त्याला कोण म्हणायचं. तरीची जन्मा यावे
दास विठो. आपण दास आहे. कुणाचा आहे? संसाराचं दासत्व करतो महाराज. संसाराचा पण दासत्व करतोय, सेवा करतोय. कुणाच्या पण? संसाराची. किती सेवा करा महाराज, संसार हा तुम्हाला एक दिवस बुडवूनच जाणार आहे. कारण काय, इथं मिळवलेलं तुम्हाला काय नेता येत नाही. आधी की मिळवताना कसं मिळतंय ते तुम्हाला माहिती आहे. मी सांगायची काय गरज नाही. आणि ते मिळवत असताना महाराज जे काय कर्म होत आहे महाराज, त्याचं काय जे होईल ते पुढच्या साठ्याला पडतं. आणि ते भोगायला तुम्हाला केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले 80 किती महाराज. ही माणसं खाऊन पिऊन निवांत आहेत, पण भोगायला कुणी जायचं महाराज? आपण भोग. म्हणून किती संसाराची सेवा करा महाराज, त्याला फल नाही. देवाची सेवा केली तर त्याला फल आहे. पुण्य संचय होतो महाराज. त्या पुण्याने दोष निवृत्त होतात महाराज. अधिक महाराज निष्काम जर पुण्य असेल तुमचं तर ते संत सद्गुरूची भेट करून देतात. आणि सद्गुरूंची संतांची भेट झाल्यानंतर अदृश्य दर्शने संतांची. तुम्हाला जे दर्शन पाहिजे आहे ना, त्याचं दर्शन करून देणारे कोण आहेत? संत महाराज. रवी दीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने. त्यांचा महिमा काय वर्णुमी पामर न कळे तू साचार. कारण का संत महात्मे सहजा कळत नाहीत महाराज. एकनाथ महाराजांचा मुलगा हरिपंडित आमच्यासारखा हबप नव्हता. काशीला जाऊन पंडित की मिळवलेले होते महाराज, काशीला जाऊन. पण महाराज पंडित झाला तर संत कळतोय असं नाही महाराज. त्याला संतच व्हावं लागतं, निदान साधक तरी असावं लागतं महाराज. कारण का ती एक दृष्टी येते महाराज, अंतकरणाचा एक भाव तयार होतो महाराज. आणि ती ईश्वराचं कार्य आहे महाराज. तुमचाच भाव तयार होतो. याची माझी हित करीतीस जेणे हा गोपाळ, याच्या ठिकाणीच माझं कार्य होणार. तुमचा भाव तयार होतो महाराज. त्याला पाठीमागं पुरुया पुण्य असावं. पुण्य फळले बहुता, अनेक जन्माचं पुण्य तुमचं जर पुण्य फल द्यायला आलं तर संतांची भेट होते महाराज. आणि त्या संतांच्या दर्शनानं, संतांच्या कृपेतनं जे अदृश्य वस्तू म्हणजे परमात्मा परमतत्व आहे त्याची ती भेट काढून देतात महाराज. रवी दीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने. त्यांचा महिमा काय वर्णुनी पामर न कळे तो साचार. ब्रह्मादिकाला देखील कळत नाही महाराज संत महात्मे कोण आहे. हरिपंडित महाराज शहाणा होता, पण एकनाथ महाराज संत आहे ते कळले नाहीत महाराज. आणि रागावून गेलेत महाराज. हा बाबांचं काय सळलं नाही म्हणले, आम्ही पंडित आहोत, कुठेही जात्यात कुठेही खात्यात. आणि त्याच्यामुळे त्यांना ते सहन झालं नाही महाराज आणि निघून गेले महाराज. पण काय कालानं घरला आले महाराज. आणि त्याने सांगितलं एकनाथ महाराजांना, आता हे तुम्ही सगळं बाहेर जायचं बंद करा, तर मी इथं थांबणार नाही, तर मी इथं थांबणार नाही महाराज. हा अडचण आहे महाराज. कबूल केलं आणि थांबले. एका माऊलीनं अशा महाराज एक नवाज केलं तर बोलली ती, मी 1000 ब्राह्मणात जेवण घालीन महाराज. तिचा संकल्प होता महाराज. पण परिस्थिती बदलते महाराज. आपली संसारातली परिस्थिती स्थिर राहत नाही महाराज. कारण का महाराज हे बदलणं त्याचा काय आहे स्वभाव आहे महाराज. आज श्रीमंतीचा गरीब होईल, गरिबीचा श्रीमंत होईल महाराज. हे बदलणं, परिवर्तन होणं, नाश होणं हा याचा काय स्वभाव आहे महाराज. तिला हळूहळू गरिबी आली महाराज, खायला अडचण पडली, पण मनातला संकल्पिता तिचा सारखा सत्य संकल्पाचा होता. तिचा आमच्यासारखा नव्हता महाराज. आम्ही संकल्प दारा पुष्कळ करतोय, पण कडला आमचा एक बी जाईत. कारण का आमचे सत्य संकल्प, सत्य संकल्पाचा दाता नारायण. महाराज झुरणी लागली महाराज, झुरणी लागली महाराज. आणि महाराज म्हातारी रडायची महाराज. त्या एका माणसाला विचारलं, महाराज म्हातारी तू अशी काय, तुला काय दुःख होत आहे, काय सांगू रे बाबा म्हणली. मी एक असं बोललो तो की 1000 ब्राह्मण जेवायला घालीन, पण ते माझ्या हातनं घडलं नाही आणि ते मला सारखं त्रास देते. मनाला माझ्या एक हे लागले महाराज. त्याने सांगितलं मी सांगतोय ते ऐकणार, ऐकतो की म्हणले. फक्त एका महाराजाला म्हणजे एकनाथ महाराज असणे तू जेवायला तेवढं तुला होईल की नाही. ठीक आहे म्हटलं. तिने 4 दिवस महाराज अगोदर महाराजांना विचारलं, महाराज माझ्या घरला एक दिवस तुम्ही भोजनाला यायचं महाराज. महाराजांनी परवानगी दिली आणि मग तिनं सामुग्री तयार केली महाराज. घरला बोलवाय गेल्यावर हरिपंडित तयार झाले नाहीत महाराज. ते असलं काय बोलायचं नाही म्हटलं. ते म्हणले अरे तिचं काय म्हणणं आहे बोल बघ म्हटले. सांगितलं समजावून, हे बघ आमच्या हरीची सोहळं मोठा आहे, तर तू काय कर, तू सिद्ध आणून दे. आमचा हरीच काय करील, जेवण करील, आमचंच पाणी आमचीच भांडी सगळं आम्ही करणार आमच्या हातानं. फक्त तुझा सिद्ध आणून दे तू 2 माणसाचा, आम्ही जेवण करतो आणि जेवण येतो. तुझं जेवण तुझं खाचं खाल्लं म्हणजे झालं नव्ह काय. ठीक आहे म्हणजे तिला आनंद झाला महाराज. 8 दिवस 10 दिवस ती महाराज याचा भात कापायचा, तिकडं काहीतरी करायचा, असं करून तिने ते 2 माणसाची सामुग्री गोळा केली महाराज आणि ती आणून दिली महाराज. भांड्या कुंड्या सकट पाणी सकट हरिपंडित गेला तिच्या घरात, जेवण केलं महाराज. तरी पण स्त्रीच्या जातीचा एक स्वभाव आहे महाराज.
माझ्या हातचं काहीतरी खावावं, माझ्या हातचं काहीतरी. म्हणून परमार्थाला जास्तीत जास्त महाराज स्त्री धर्म हा अतिशय आहे नव्हता. कारण का त्यांचं अंतकरण जे आहे ते अगदी कोमल आहे महाराज, लक्षात ठेवायचं. तिने लाडू केलेलं होतं महाराज साखर घालून. जेवायला बसलेत हरिपंडित, वाढायला देखील तुला यायचं नाही म्हटली. तुझं तू तिकडे बघ, आमचा मी जेवतो. जेवायला बसलीत महाराज, त्यांचं जेवण थोडंसं संपत आलं आणि तिनं गाप करणं जाऊन लाडू टाकल्याबरोबर हरिपंडित उठलाच महाराज. छे असलं काय तर चालायचं नाही म्हणला, शिवलंच म्हणला. ते काय म्हणले, अरे हरी ऐक जरा म्हणले, अन्न हे काय आहे, बरोबर नाही. अन्न टाकून आपल्याला जायचं. म्हणजे म्हातारीला सांगितलं, आता तू मात्र इकडे यायचं, माझं काम झालं म्हणजे महाराज मी आता इकडे येत नाही. तिला पाहिजे होतं ते झालं महाराज. तेवढं हरिपंडिताने खाल्लं, महाराजांनी आवडीने खाल्लं महाराज. आणि मग तू पत्राला देखील काढायला यायचं नाही. तिला ताकीद गेली, तू आता इकडे यायचं नाही. आता काय करायचं आमचा हरी करतोय म्हटली. हरीनं आपली पत्रावळी घेतली महाराज, महाराजांची पत्रावळी घेतली आणि टाकाय गेला. महाराजांची दुसरी पत्रावळी खरकाट्याची होती. तुम्ही म्हणाल पत्रावळी ठेवली असतील महाराज. जेवलेल्या खरकाट्याची पत्रावळी होती महाराज, ती टाकून आला. परत तिसरी पत्रावळी आहे ती टाकून आला. चौथी 1000 पत्रावळ्या. किती, एक लक्षात ठेवा, 1000 ब्राह्मण जेवले, 1 वारकरी जेवतो आणि 1000 वारकरी जेवले तर 1 महात्मा होतो महाराज. त्या धर्मराजाच्या यज्ञात महाराज 1 लक्ष काय 1 कोटी माणसं जीवली की 1 घंटा वाजत होती महाराज. महान मोठा यज्ञ होता महाराज. आणि ज्यावेळी महाराज शुकाचार्य येऊन तिथं कुठंतरी शीतळ विचू लागली महाराज, ठाण 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 ठाण, घंटा बंदच नाही महाराज. धर्मराजाला नवल वाटली महाराज. आणि मग श्रीकृष्ण परमात्म्याकडे गेला, आज काय भानगड आहे म्हणले. प्रत्येक दिवशी आता 1 वर्ष झालं चालू आहे यज्ञ असा, तर 1 लाख माणसं जीवली की 1 घंटा होते. आता क्षणाला त्याने सांगितलं कोणतरी महात्मा तुझ्या याच्यात येऊन जेवायला. म्हणजे एका शीताच्या 1 शीत खालं हजारो लक्षापती माणसं, एवढं संतांचं महत्व. म्हणून न कळे ब्रह्मारिका, संतांचं कळत नाही महाराज. संत कळत नाही आणि संत कळल्याशिवाय सेवा होत नाही महाराज. हे तर आपलं दुःख नाही महाराज. जोपर्यंत संतांची भेट होत नाही, जोपर्यंत संतांची कृपा होत नाही महाराज, तोपर्यंत जीव यातनं निघतच नाही. ते खातं कुणाकडे आहे, त्यांच्याकडे आहे महाराज. पण त्यांचा महिमा काय मी वर्णू पामर न कळे तू साचार. तापले चंदन तापले चंदन तापली चंदन आणि विवतू कुडी. आपल्याला ताप जर आला ना, कुडी म्हणजे देह, तर चंदन एक आहे महाराज, मलायगिरी चंदन नावाचा आहे महाराज. शांतता देतो आणि सुगंधी आहे महाराज. उसाळलेल्या तेलाच्या कढई जरी टाकला त्यातला थेंब, तर ते पाणी काय, तेल काय होतं, शांत गरम थंड होतं महाराज. एवढी त्याच्या याच्यात महाराज ताकद आहे. जर ताप आला ना तर ती या ताप निवर्त करतो महाराज. तापली निववितो कुडी पण त्रिगुण तो काढी. मग आपण खरं अडकतो कशात. खरी तर महाराज हीच गती आहे. कुठला नाही कुठला तरी गुण घेतल्याशिवाय महाराज परमार्थातलं कार्य होईत नाही महाराज. पण तो मोठा काटा आहे का, आणि तो लवकर निघत, कारण का गुन्हा अतीत आपण आहोत महाराज. गुण हे सगळं मायेचं कार्य आहे महाराज. आणि व्यवहार करायचं तर गुणाशिवाय केव्हा व्यवहार होत नाही महाराज. पण गुन्हा अतीत करून ते व्यवहार करतात, हे त्यांचं मोठं महत्व आहे महाराज. व्यवहार तरी करतातच, पण गुन्हा अतीत म्हणजे तिन्ही गुणांचा संबंध न लागू देता त्यालाच विवर्त म्हणायला काय हरकत नाही महाराज. तापले चंदन नवितो कुडे त्रिगुण तो काढे संत संगे. माय बाप पिंड माय बाप पिंड पाळेला. जन्म मरण जात संत संगे. माय बाप पिंड पाळलेला माया. आई वडील तुमचा आमचा पिंड हा मायेनं पाळत्यात. चांगलं चांगलं खायला देत्यात, चांगलं चांगलं न्याय लिहायला नेसायला देत्यात, काय सांगत्यात शिकवत्यात. हे असं करून चालायचं. त्या महाराजाच्या नादाला लागू नको.
त्या बरोबरच्या दादाच्या पोरानं कसं मिळवलं बघ. मग एखाद्याची चोरी करायला लागे ना, पण ते न मिळवले तसं तू मिळवून मला एकदा असं तुझ्या आईबाबाचं नाव घालवशील. इथं पात्र शिकवितात महाराज. कारण का काहीतरी करून देणं हे आमच्या वाडवडिलांची रीत आहे म्हणतात, राहून देतात महाराज. पण ते जन्ममरणातनं काढत नाहीत महाराज. कारण का त्यांनीच निघालेले नाही तर ती काय काढतात महाराज. हा, तीच जर निघालेली नाही तर ती काय काढतात महाराज. म्हणून आपल्या दुःखाला कारण कोण आहे? शरीर आहे महाराज. दुःखाला कारण काय? शरीर आहे. शरीराला कारण धर्माधर्म पाप पुण्य आहे. त्याला कारण रागद्वेष आहे. रागद्वेषाला कारण अनुकूल प्रतिकूल आहे. त्याला कारण भेद ज्ञान आहे. आणि भेद ज्ञानाला कारण स्वस्वरूपाचं अज्ञान आहे महाराज. आणि ते अज्ञान निवृत्त करणं म्हणजे अज्ञान नाही. तुझ्या ठिकाणी कालत्री अज्ञान, सूर्याच्या ठिकाणी जसा अंधकार नाही तसा तुझ्या ठिकाणी अज्ञान नावाचा पदार्थ. तू फक्त त्याची काय केली आहेस? कल्पना केली आहे. तेवढी कल्पना बदलायची आहे महाराज. इथं दुसरं काय? कल्पना अविद्या तेने झाला जीव माय उपाधी शिव मुली. हे मोठं काम त्या संतांचं आहे महाराज. कारण का माता पिता बंधू बहिरे कोणी माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी. निर्वाणीच्या वेळी महाराज ही त्यातनं कोणी बाजूला काढू शकते. जोवरी कळू लागतं काळी प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळी रांडा पोरे. बैल म्हणे खरे मरता तरी खरं म्हणजे गाढवाचं एवढं डोळं झाकावं आमची तरी म्हणती बाबा. कारण का पोरानं आत्ताशी फरशी गाठली आणि बसल तिथं थुकतय. जोवरी चरण गा तोरी म्हणती माझा माझा. मानिती लहान थोर देह सुखाची या काजा मावळली इंद्रियाला बागुला जा. तीच म्हातारी बाबा त्या नातवाला काकत घेती आणि त्याला खोपड्याला बसवलेला असते. कुणाला? म्हाताऱ्याला. आणि बागुलबुवा म्हणती कोण? बागुलबुवाला बघ. वरातीत अशी म्हणील वाटलं तर महाराज केवढा नटला का वरातीत महाराज. अरे अरे भ्रम आहे महाराज. भ्रम कळावा, कळवून देणारे संत आहेत महाराज. आणि जोपर्यंत भ्रम कळत नाही तोपर्यंत आपण त्याच्यातून मुक्त होऊ शकत नाही. मला काहीतरी दुखणं आलंय, आजार झालाय, कळलं तर डॉक्टराकडे जातो ना. कळावं महाराज. भ्रमरूपानं कळणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आणि भ्रम निवृत्त करणं हे संतांचं काम आहे. भ्रमाचं कारण आहे ते स्वरूपाचं अज्ञान आहे महाराज. माय बाप पिंड पाळलेला माया. मायेला पिंड तुमचा पाळतील, तुम्हाला आणि काहीतरी करून देतील, पण जन्म मरणातनं काढत नाहीत महाराज. आणि जन्माला यायचं आणि मरायचं. प्रत्येकाला काय नको वाटतंय? मरण हे बरोबर का नाही? मरू हा बोल न साथी म्हटले महाराज. बघा तुम्ही प्रत्येकाला मरावं असं वाटत नाही हो. पण जन्माला आलाय तू एक दिवस जाणार. जन्माला आलाय ना, ज्याचं बारसं झालंय ना त्याचं बारावं हे अरे उपजेते ना असे नाशिले पुनर्पिदिशे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जन्माला आलायस ना मग एक दिवस तुला मरावंच लागणार आहे. पण मरणाला मारायचं आहे महाराज. हे संतांचं कार्य आहे महाराज. आपुले मरण पाहिले मी डोळा तो झाला सोहळा
मरण माझे मरून गेले मज केले अमर. एवढं सामर्थ्य संताकडे आहे महाराज. मरणाचं कारण जे आहे ते जन्म आहे महाराज. आपल्याला मोक्ष मरण नव्हं, जन्माचा अभाव त्याचं काय आहे, मोक्ष आहे महाराज. आणि ते जन्माचा अभाव व्हायचा असला तर तुमचं संचित जळून पहिले जायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे, संचित जळून जायला पाहिजे महाराज. ते संचित जळून जायचं असलं तर त्याला टैका असणार महाराज. ते महाराज अज्ञान ते निवृत्त व्हायला पाहिजे महाराज. आणि क्रिया होती ना ती तादात्म्य रहित क्रिया व्हायला पाहिजे महाराज. सुरुवात काय, मरण हाती सुटली काया. विचार या निश्चय. संतांनी सांगितलेला विचार तत्वमसी महावाक्य ते तू आहेस. संतांचे वचन वारी जन्म मरण मिष्टान भूक निवारण. संतांकडे एक वचन आहे महाराज, ते वेदाचं वचन आहे महाराज. तत्वमसी महावाक्य हे तिखंड आलेलं आहे. आणि तत्वमसी महावाक्य जर ऐकलं आपण अधिकार संपन्न असेल तर त्यावेळी देहात्म भाव जातो. आणि आत्मभाव किती वेळ दादा लागेल, किती वेळ लागेल, युगपत सांगितलंय. मग अजून का थांबलंय, ऐकलं नाही का आपण, ऐकला भ्रम झालाय मला. अजून ऐकायचं असं ऐकलेलं कारण का आम्ही ऐकून इकडे जात आहे. कारण का महाराज तुमचं अजून काय आम्हाला कळत नाही म्हणताय. कळत नाही दादा का कळवून घेत नाही हो गुरुजी. गुरुजी आता तुम्हाला बोलायची मी मला अडचण येते. कारण का तुम्हाला कळत नाही म्हणायचं आमचा अधिकार, पण इथं मात्र तुम्हाला कबूलच करावं लागणार. आम्ही सांगतोय ते अजून तुम्हाला कळत नाही. आणि कळलं ज्या दिवशी त्यावेळी तुम्ही कळलं म्हणून सांगायला देखील उरणार नाही. विठोबा रखुमा ते कळण्याची खुण आहे.
थोडा बारका घ्या
विधी पहिरा दाविती देखणे आदृश्य दर्शने संतांची त्यांचा महिमा काय वर्णुमी पामर नकळे तो साचार ब्रह्मालिका तापली चंदन नवी तो कुडी त्रिगुण तो काढे संत संग मायबाप पिंड पाळेला माया जन्म मरण जाया संतांचे वचन कानी ऐकली मात तोची झाला घात झोपणा तत्वमसी विद्या ब्रह्मानंदे सांग तेची झाला अंगे तुका आता महाराज काना वचनाची भेटी पै सरसाची किरटी अहम ब्रह्मास्मी महाराज कारण का महाराज इथं दादा वृत्ती व्याप्ती आहे फल स्वयंसिद्ध आहे महाराज आपण प्रयत्न कुठं करायचा आपल्या वृत्तीची महाराज हळूहळू प्रगती करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज आपण नेहमी बहिर्मुख आहे महाराज आणि वस्तू कुठं आहे महाराज आता आहे महाराज आणि तुम्हाला त्याचं दर्शन जर व्हायचं असेल तर तिथं एक उदाहरण दिलं आहे बघा आता काय मोठा नाही तर प्रश्न येत नाही महाराज तरी पण विहिरीला मोठा असते आता महाराज त्याच्या पाठीमागं होते महाराज आणि त्या बैलांचं पोंड कुणीकडे असतंय पुढं आणि पाठीमागं काय असतंय विहीर असते महाराज आता त्यांना पाणी विहिरीतलं जर प्यायचं झालं तर काय करायला पाहिजे पाठीमागच फिरायला पाटातलं पाणी फिरती पण विहिरीतलं पाणी जर प्यायचं असेल तर त्यांना पाठीमागं वळायला पाहिजे महाराज तसं तुम्हाला बाकीच्या विषयातलं ज्ञान होईल महाराज पण तुम्हाला आत्मज्ञान जर करून घ्यायचं आत्मदर्शन जर करायचं असेल तर अंतर्मुख वृत्ती व्हायला पाहिजे महाराज सातत्यानं आपली महाराज बहिर्मुख वृत्ती आहे महाराज संत काय करतात महाराज आपल्याकडे महाराज हे 3 दोष आहेत आवरण दोष आहे मल विक्षेप आणि आवरण दोष आहे त्याला प्रमाणा संभावना प्रमेय संभावना म्हटले आणि विपरीत भावना तर ब्रह्म आहे का नाही मोक्ष कर्मानं का मोक्ष उपासनेनं का ज्ञानानं असं जे प्रमाणा संभावना आहे मोक्ष म्हणजे ज्ञानानंच होणार कारण का अज्ञानानं बंद गळ्यात पडलेला आहे आणि ज्याच्या अज्ञानानं भासतं ते त्याच्या ज्ञानानंच निवृत्त दुरीच्या उर्गा डांगा पाय मिळवता शिनची वाउगा अरे अर्जुना दुरीवल्या सापाला किती बडवीत बसलास तर तू सर्प जाणार नाही उलटी काय होईल शीन होईल महाराज तसं तुम्हाला स्वरूपाची ओळख करायची असेल महाराज तर अज्ञान निवृत्तीसाठी ज्ञानाची एक गरज प्रमाण संशय म्हटले महाराज प्रमेय संशय म्हणजे भेद वाटणं महाराज त्याला मननानं श्रवणानं हा प्रमाण संशय निवतो आणि मननानं महाराज भेद निवृत्त होतो 5 प्रकारचा भेद आहे महाराज तोही तुमच्याकडे निवृत्त करून घेतात आणि तिसरा जो दोष आहे महाराज तो आवरण दोष आहे महाराज असत्वपादक आवरण आभानंदापादक आवरण आणि आनंदापादक आवरण हे असत्वपादक आवरण आहे महाराज धावा आहे तो देव आहे देव कुठं आहे कुणाला माहिती पण आहे आणि तिथं ती शंका निवृत्त जाते पण अस्थि रूपाने तिथं परोक्ष ज्ञान आहे महाराज आपल्याला आहे आत्मा आहे देव आहे पण कोण आहे महाराज कोण आहे असं जर आपल्याला शंका आली तर मग त्याच्यासाठी तिथं उदाहरणं दिली महाराज आपण भजनाला जातोय ना जरा कुठेतरी मग नावातनं पलीकडे जातोय आपण साधारण सांज झालेली असती अंधार पडलेला असतो महाराज आणि मग बाहेर उतारल्यावर म्हणतात अरे सगळे आल्यात काय बघा मग आमच्यासारखा शाना उठतो आणि मोजायला लागतो 1 2 3 4 5 6 7 आणि 8 आणि 9 अरे 9 जण आहेत आम्ही आलतो किती जण आणि 9च आहेत हे ते म्हणते तुला काय कळतंय मी मोजतो म्हणते ती मी मोजायला सुरू करतोय 1 2 3 4 5 6 7 8 9 अरे खरंच धावा नाही म्हणते तिसरं मोजायला जातंय तरी मी किती होत्यात 9 अरे धावा कुठे गेला म्हणजे सगळीच रडायला लागतात काय करायला लागतात आरडाओरड सुरू अरे आत्ता आली एकामेकासंगड मजा मारी आणि काय मारामारी झाली का काय झालं असं म्हणून दुसरा माणूस एक तिथं होता तो विचारायला आला महाराज अरे काय झालं ते सांगा तरी नाही आम्ही 10 जण आला होता आणि आता 9 जण आहे तर यात आमच्या या कुठेतरी आमचं गेलंय होय बरं म्हणले त्यानं मोजलं महाराज ते आमच्यासारखं शान नव्हतं महाराज खरं शान होतं आम्ही शाना तरी मनवशी अज्ञान तरी आम्ही यातलं शान आहे दादा अर्जुनाला काय म्हणलं तू जाणता तरी मनवशी अज्ञाना तरी नसंडीशी आणि शिकू म्हणशी तरी नितेश तू सांगतोस महाराज मग दिसतंय की जग काय महाराज तुम्ही तरी नाही म्हणता मग आत्मा आहे तर दिसायला असता काय या आमचं बोलणं आहे महाराज बायको खरी का नाही कळचीच नव्हती अरे होय तू म्हणावं लागतं कारण का त्याला सांगून ऐकून घ्यायची तिची तयारी झालेली भांडवलच काय नाही काय करतंय महाराज थांबा म्हटले महाराज त्यानं अगोदर मोजलं महाराज काय केलं मोजलं आणि हाय धावा म्हणले हाय म्हणल्यावर रडायची बंद झाली असत्वापादक आवरण
गेलं महाराज आहे असा निश्चय झाला, त्याला परोक्ष ज्ञान म्हणायचं. मग आता कोण आहे महाराज? मग शाण्याला आपले शाणे होतीच की, मोज बाबा म्हणजे आता तू बघू 1 2 3 4 5 6 7 8 9 9 म्हटल्यावर 10 म्हटल्याबरोबर म्हणला मी 10. वृत्ती दशमाकार होऊन उठती महाराज. तसं तत्वमसी महावाक्य ऐकल्यावर अधिकार जर सिद्ध असत तर अहम ब्रह्मास्मी कानावचनाची आहे भेटती महाराज. संशय राहत नाही महाराज, निसंदेह बोध होतो महाराज. संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ भवनदीचा तारा झाला या उतरा प्रसादे. त्यांच्या उतराच्या क्षणात महाराज मी जन्म मरणाच्या आतीत आहे महाराज असा निश्चय होतो. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ महाराज. आणि एवढं मोठं संतांचं कार्य आहे म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे संत चरण भावे रिगावया. त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर न कलितो साचार ब्रह्माधिकार. ज्ञानेश्वर तुका म्हणे जवळीनं पाचारिता जावे संत चरण भावे रिगावया. संतांच्या घरला आमंत्रणाची वाट बघू नका आणि लग्नाला बोलविल्याशिवाय जाऊ नका. कारण का संतांच्या सेवेला महाराज फल आहे. आणि म्हणून तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे संत चरण भावे रिगावया. त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर न कळे तो साचार ब्रह्मादिका. झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी सद्गुरूच्या चरणी अर्पण करून सेवेला इथं विठो.